योद्धा न्यूज मराठी. कडक फौजदारी कारवाई. मोबाईलवरून धमकी देणाऱ्या संबंधित मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी. पोलीस संरक्षण. बोऱ्हाडे पाटील यांच्या जीविताला असलेला धोका पाहता भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्यांना तात्काळ आवश्यक ते पोलीस संरक्षण किंवा योग्य सुरक्षा उपाययोजना पुरवण्यात याव्यात. स्वाक्षरी मोहीम आणि पुढील पाऊल. या निवेदनावर निवेदक म्हणून सर्व पत्रकार संघटना व पत्रकार बांधवांच्या वतीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. लोकशाहीत पत्रकारांवर होणारे असे हल्ले किंवा त्यांना मिळणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा पत्रकार बांधवांनी दिला आहे. आता या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस प्रशासन धमकी देणाऱ्यांवर काय आणि किती वेगानं कारवाई करते याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला. समाजहिताचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. राजगुरुनगर पोलिसात निवेदन. राजगुरुनगर पुणे. समाजहिताच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर परखड वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खेड तालुक्यात सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री कांतीराम बोऱ्हाडे पाटील यांना अज्ञात व्यक्तींनी मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत बोऱ्हाडे पाटील यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे धाव घेतलीय. नेमकं काय घडलं? पत्रकार कांतीराम बोऱ्हाडे पाटील यांनी समाजहिताच्या एका विशिष्ट प्रकरणावर सविस्तर वृत्तांकन केले होते. तसेच या संदर्भात कायदेशीर तक्रारीही दाखल केल्या होत्या. याचाच सूड उगवण्याच्या उद्देशानं काही हितसंबंधी व्यक्तींनी त्यांना थेट मोबाईलवर संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिली. या कृत्यामुळे पत्रकार क्षेत्रात खळबळ उडाली. या संदर्भात बोऱ्हाडे पाटील यांनी तात्काळ कायदेशीर पावले उचलली असून राजगुरुनगर पोलीस ठाण्यात NCR क्रमांक 1557/2026 दिनांक 12 जून 2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 351(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्रकार संघटना आक्रमक. पोलीस ठाण्यात धडक या घटनेचे गांभीर्य ओळखून आज 15 जून 2026 रोजी तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकार बांधवांनी एकत्र येत राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांची भेट घेतली. पत्रकारांच्या वतीने पोलिसांना एक सविस्तर निवेदन सुपूर्द करण्यात आले. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्याचे काम करत असतात. अशा वेळी त्यांच्या जीवितास किंवा स्वातंत्र्यास धोका निर्माण झाल्यास त्यांचे संरक्षण करणे हे पोलीस प्रशासनाचे कायदेशीर व घटनात्मक कर्तव्य आहे, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या. तातडीने चौकशी. श्री कांतीराम बोऱ्हाडे पाटील यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने व सखोल चौकशी करावी. नमस्कार. कांतीराम बोऱ्हाडे पाटील. आपण खेड घाटातलं जे दृश्य दाखवलं होतं, यश व्यवसाय करताना चालला होता, त्याचं आम्ही खेड पोलीस स्टेशनला निवेदन पत्रकार बांधवांनी सर्वांनी दिलेलं आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे. त्याच्यानंतर प्रथमतः खेड पोलीस स्टेशनने त्या दिवशी तातडीने मोठी कारवाई केली होती, परंतु कारवाई का करायला लावली आणि का केली, प्रसार माध्यमाला का दाखवलं म्हणून अन्य दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या व्यक्तींनी रात्रीच्या अपरात्री जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. कुटुंबाला संपून टाकू, आमचा धंदा बंद केला, अशा प्रकारचे तक्रार आपली परवा आपण 2-3 दिवसापूर्वी दिली होती आणि पुन्हा आज आपण निवेदन दिलेलं आहे. माझ्या जीवास काय बरं वाईट झाल्यास संबंधित यंत्रणा आणि जे मुख्य सूत्रधार आणि त्यांचे साथीदार हेच लोक जबाबदार असतील, एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.